नमस्कार शेतकरी मित्रांनो, ज्या गोष्टीची बरेच सारे शेतकरी आतुरतेने वाट पाहत होते तो म्हणजे मित्रांनो नमो शेतकरी योजनेचा हप्ता। मित्रांनो, नमो शेतकरी योजनेअंतर्गत आतापर्यंत 5 हप्ते जे आहेत ते वितरित करण्यात आलेले आहे आणि आता मित्रांनो नमो शेतकरीचा 6वा हप्त्याची आशा बऱ्याच शेतकऱ्यांना लागलेली आहे। मित्रांनो, आता 6वा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या बँक अकाउंटमध्ये जमा होणार आहे। यासाठीचा निधी सुद्धा शासनाकडून वर्ग करण्यात आलेला आहे आणि लवकरच मित्रांनो डीबीटीद्वारे हा निधी आहे तो शेतकऱ्याच्या बँक अकाउंटमध्ये जमा होणार आहे। तर याची तारीख सुद्धा फिक्स झालेली आहे मित्रांनो। तर कधी हा निधी जमा होणार आहे याबद्दलची संपूर्ण ए टू झेड माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तत्पूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। अशाच प्रकारचे माहिती आधारित व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत राहतील। तर पाहूया मित्रांनो या संदर्भातली सविस्तर माहिती। तर मित्रांनो, पाहू शकता वृत्तपत्र परिषदेसाठी इथं नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 6व्या हप्त्या निधी वितरण संदर्भातली ही माहिती आहे। शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न देण्याकरता केंद्र शासनाने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी पीएम किसान योजना माहे फेब्रुवारी 2019 पासून सुरू केलेली आहे आणि या योजनेच्या निकषानुसार सर्व पात्र शेतकरी ज्यामध्ये पती पत्नी व त्यांची 18 वर्षाखालील अपत्य असेल यांना 2000 रुपये प्रति हप्ता याप्रमाणे 3 समान हप्त्यात दरवर्षी 6000 रुपये हे त्यांच्या आधार व डीबीटी संलग्न बँक खात्यामध्ये जमा करण्यात येतात। मित्रांनो, माननीय पंतप्रधान महोदयाच्या संकल्पनेतून साकारलेल्या या प्रधानमंत्री कृषी सन्मान निधी योजनेअंतर्गत राज्य शासनाच्या अनुदानाची भर घालणारी नमो शेतकरी महासन्मान निधी ही योजना अन्नदाता बळीराजाच्या उत्पन्न वाढीसाठी राज्यात सन 2023-24 पासून राबविण्यात येत आहे। मित्रांनो, या योजनेअंतर्गत पीएम किसान योजनेच्या प्रतिवर्षी प्रति शेतकरी 6000 रुपयाच्या लाभामध्ये महाराष्ट्र शासन आणखी 6000 रुपयाची भर घालत आहे। त्यानुसार राज्यातील शेतकऱ्यांना एकंदरीत 12000 रुपये प्रतिवर्षी लाभ अदा करण्यात येत आहे। माननीय पंतप्रधान मोदींच्या हस्ते दिनांक 26 ऑक्टोबर 2023 रोजी शिर्डी येथून नमो शेतकरी महासन्मान योजनेचा पहिला हप्ता हा जो आहे तो अदा करण्यात आलेला आहे। त्यानंतर आज अखेर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत एकूण 5 हप्ते देखील वितरित करण्यात आले आहे। राज्यातील 9.86 लाख शेतकरी कुटुंबांना लाभ हा आधार डीबीटी संलग्न सक्रिय बँक खात्यात थेट जमा करण्यात आलेला आहे। माननीय पंतप्रधान महोदयाच्या शुभ हस्ते माहे डिसेंबर 2024 ते मार्च 2025 या कालावधीत प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 19वा हप्ता वितरित करण्यात आलेला आहे आणि या हप्त्याच्या वितरण सोहळ्यामध्ये महाराष्ट्र राज्यातील एकूण 92.89 लाख शेतकरी कुटुंबांना लाभ वितरित करण्यात आलेला आहे। आणि या व्यतिरिक्त त्यानंतरही केंद्र शासनाने पीएम किसान योजनेअंतर्गत एकूण 65,047 लाभार्थ्यांना या जागाईचे नियोजन केले आहे आणि त्यानुसार राज्यातील 93.26 लाख शेतकरी कुटुंबांना नमो शेतकरी महासन्मान योजनेच्या 6व्या हप्त्याचं वितरण जे आहे ते करण्यात येणार आहे। तर मित्रांनो, आपण इथे पाहू शकता नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 6व्या हप्त्याचं वितरण जे आहे ते कृषी विभागाकडून मित्रांनो सांगण्यात आलेलं आहे की 29 मार्च पासून ते 31 मार्च पर्यंत सर्व जे पात्र लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक अकाउंटमध्ये जमा होणार आहे। या संदर्भातली अधिकची माहिती मित्रांनो कृषी विभागाने दिलेली आहे। तर पाहू शकता मित्रांनो, 29 मार्च ते 31 मार्च पर्यंत सर्व पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जे आहे 2000चा हप्ता जमा होणार आहे। तर भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका नवीन माहितीसह। तोपर्यंत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करा। धन्यवाद।